आपल्या सर्वांच्या घरामध्ये तांब्या पितळेची भांडी तर असतातच आणि ही भांडी साफ करण्यासाठी आपण हमखास वापरतो ती म्हणजे पितांबरी पावडर। तर पितांबरी पावडर आणल्यानंतर ती लवकर संपते आणि पितांबरी पावडर आपल्याला जास्त काळ टिकवण्यासाठी आपण वारंवार प्रयत्न करतो, पण आपली खराब भांडी झाल्यामुळे आपल्याला तिचा वापर सुद्धा व्यवस्थित करता येत नाही आणि जास्त प्रमाणात आपल्याला पितांबरी लागते। मार्केटमध्ये मिळणारी जशीच्या तशी पितांबरी पावडर कशी बनवायची ते आपण इथे बघणार आहोत। तर तुम्हाला दिसतच असेल रिझल्ट तुमच्या समोरच आहे। किती खराब झालेली ही देवघरातील भांडी आपण घासल्यानंतर किती स्वच्छ झाली आहेत, अगदीच चकाकतात। तर तांब्या पितळाची भांडी माझी काही खराब झाली होती ती तुमच्या समोर मी इथे घासून दाखवलेली आहेत। तर आज ही आपण पितांबरी पावडर कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर इथे एका वाडग्यामध्ये इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर 1 वाटी प्रमाणात आपल्याला ही पितांबरी पावडर बनवायची आहे। तुम्ही तांदळाचा पिठाचा सुद्धा वापर करू शकता। त्यानंतर लागणार आहे 1 स्पून डिटर्जंट पावडर, म्हणजेच आपला निरमा असतो रेग्युलर वापरातला तो आपल्याला 1 चमचा टाकायचा आहे। त्यानंतर महत्त्वाचे लागणार आहे सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व। तर आपल्याला किराणा दुकानामध्ये स्वस्त दरामध्ये मिळून जाईल आणि यामध्ये पितांबरीला लुक येण्यासाठी, कलर येण्यासाठी आपण त्यामध्ये थोडासा फूड कलर ॲड करायचा आहे। तर आता ही सर्व जिन्नस आपण एका भांड्यामध्ये काढून घेतली होती, ती मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आणि पितांबरीचा जसा टेक्स्चर असतो त्याचनुसार आपल्याला ही वाटून घ्यायची आहे। तर मी दरवेळेस महिनाभरासाठी इतकी तरी पितांबरी बनवते। तर एका डब्यामध्ये आपल्याला हे स्टोअर करून ठेवायचे, कंटेनर डब्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये सुद्धा ठेवू शकता। माझी काही देवघरातील भांडी खराब झाली होती त्यामुळे 1 स्पून मी ते पितांबरी पावडर घेतली आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपली भांडी खराब झाली, त्यामुळे आवर्जून हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे। तर आपण घेतलेली पावडर आहे ती थोडीशी आपल्याला कलशावरती किंवा आपल्याला पात्रावरती टाकायचे आहे आणि थोडंसं पाणी टाकून एका स्क्रबरने घासून घ्यायचा आहे। तर इथे तारेने मी घासत आहे। तर तुम्हाला दिसत असेल आपण पितांबरी आणल्यानंतर जसा कलर येतो याला तसाच कलर या पितांबरी पावडरला आलेला आहे। तर घासल्यानंतर तुम्हाला दिसतच असेल की आपली भांडीसुद्धा स्वच्छ छान घासली जात आहेत। आता तुम्हाला घासल्यानंतर मी धुवूनसुद्धा दाखवते, तर 100% हा रिझल्ट आपल्याला मिळून जातो। तुम्ही बाहेरून पितांबरी आणल्यानंतर जास्त पुरवली जात नाही किंवा वापरली जास्त गेल्यामुळे आपल्याला ती साठवली सुद्धा जात नाही, वारंवार आपल्याला ही पितांबरी पावडर आणावी लागते। त्यामुळे आपण अगदी घरच्या घरी जास्त क्वांटिटीमध्ये महिनाभर स्टोअर करण्यासाठी ही पितांबरी पावडर घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता। तर आपली भांडी छान स्वच्छ घासून झालेली आहेत। आता ही तुम्हाला मी धुवूनसुद्धा दाखवते। तर तुम्ही बघू शकता आपण कुठल्याही केमिकलचा वापर न करता पितांबरी पावडर घरच्या घरी बनवून ही भांडी धुतलेली आहेत। देवघराला शोभून दिसणारी तांबे पितळेची भांडी तुम्हाला सुद्धा करायची असेल तर अशा रीतीने तुम्ही पितांबरी पावडर बनवून बघा आणि नक्कीच तुमची तांबे पितळेची भांडी स्वच्छ करा। तर तुम्हाला आजची ही पितांबरी पावडर कशी वाटली मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा।